नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या टॉप 200 क्वेश्चनच्या नेक्स्ट सिरीजमध्ये पार्ट नंबर 5. ऑलरेडी 4 पार्ट्स आपले झालेले आहेत. आता पाहूया नेक्स्ट. आज आपण पाहणार हे 3 कॉन्सेप्ट जे डिस्काउंट मध्ये 50% सिलेबस असतोय तो ह्या 3 प्रश्नाचाच येणार तुमच्या एक्झाम मध्ये. तर आज ह्या एका कॉन्सेप्टवरनं हे पूर्ण लेसन अपन सॉल्व करणार. पूरे के पूरे क्वेश्चंस आपके सॉल्व होंगे सिर्फ एक ही कॉन्सेप्ट से. चलिए शुरुआत करते हैं उन प्रश्नों की. तो देखिए एग्जाम में आने वाला ये प्रश्न है. क्या है ये प्रश्न? मार्क प्राइस आपको निकालना है. मार्क प्राइसला हिंदीमध्ये काय म्हणतात? अंकित मूल्य. तुम्ही शर्ट खरेदी करायला गेला, त्या शर्टावरती MRP लिहिलेले असते, ते असते त्याचं अंकित मूल्य. तर आपल्याला काढायचे वस्तु का अंकित मूल्य कितना है. ध्यान से देखिए. जितने क्वेश्चन आज हम करेंगे 10 क्वेश्चंस, सभी को एक ही कॉन्सेप्ट. आपके एग्जाम SSC GD या कोई रेलवे एग्जाम या कोई भी अन्य एग्जाम, एक ही कॉन्सेप्ट से सारे क्वेश्चंस आपको उड़ाने हैं. चलिए शुरुआत करते हैं. ठीक है, आज मैंने कोशिश की कि क्लास में ही रिकॉर्ड करेंगे. चलो, सबसे पहले क्या आता है? MRP आता है, मतलब मार्क प्राइस. सर्वात आधी काय येतोय? मार्क प्राइस. आणि त्यानंतर काय होतंय मित्रांनो? सेलिंग प्राइस येते. पहले MP आता है अंकित मूल्य और बाद में आता है विक्रय मूल्य. तर मित्रांनो काय दिलेत प्रश्नामध्ये वाचा. दुकानदार किसी वस्तु के अंकित मूल्य पर 18% की छूट देता है. इसके ऊपर उसने 18% क्या किया? डिस्काउंट दिया. और विक्रय मूल्य कितना हुआ? 574. 574 का है विक्रय मूल्य है. 574 विक्रय मूल्य है. ठीक है, समझलं? यस. वस्तु का अंकित मूल्य ज्ञात करना है आपको. अंकित मूल्य कितना है किसी को पता है? नहीं. तर अंकित मूल्य आपको मालूम नहीं, इसको क्या रखना है? X. आता प्रोसेस काय करायची पहा. डिस्काउंट किती दिलेत? एक डिस्काउंट. एक डिस्काउंट मतलब ह्याच्यावरती डिस्काउंट मिळणार आहे. तर डिस्काउंट म्हटल्यावर एक खाली 100 लावायचा आणि वरती 18% डिस्काउंट म्हटल्यावर वजा करायचं. 100 मधून 18 मायनस केलं तर किती झालं? येस, सर्व सांगा. क्लासमध्येच आपण करायला रेकॉर्ड. 100 मायनस 18 किती झालं? 82. एक डिस्काउंट म्हटल्यावर 100 इज इक्वल टू लास्टची प्राइस किती? 574. मला सांगा, जर 2 डिस्काउंट दिले असते तर 100 किती वेळा? 2 वेळा. 3 डिस्काउंट दिले तर 100 किती वेळा? 4 दिले तर? 5 दिले तर? बस, ते हे लक्षात ठेवा. आता काय करायचं नेक्स्ट? भाग द्यायचं. ठीक आहे, आता फक्त ह्याला भाग द्यायचं. कितीनं भाग देऊया दोघांना? 2 से देंगे. 2 × 4, 2 × 1. 2 2 जा 4, 2 8 जा 16, 2 7 जा 14. 41चा पहाडा येतोय तुला? तुला येतोय? नाही. तुला येतोय? नाही. तुला येतोय? नाही. मला पण येत नाही. तर काय करायचं? मला 1चा पहाडा येतोय. तुला 1चा येतोय? 1चा येतोय? तुला 1चा पहाडा येतोय? तुला 1चा येतोय? सर्वांना येतोय, तुम्हालाही येतोय. 1च्या पहाड्यात 7 केव्हा येतंय? 1 × 7. तो 41 1 जा 41 7 जा. क्रॉस मल्टीप्लाय कर दो. X इज इक्वल टू 100 × 7 700. कोणता ऑप्शन? सी. व्हेरी गुड. तर हे झालं आपलं उत्तर, ऑप्शन नंबर सी. सारे प्रश्न आपके एग्जाम के छूटेंगे आराम से. फिर आपको लगेगा इतने इजी क्वेश्चन भी रहते हैं. क्यों? टेक्निक वैसी इजी है, इसलिए आपको ये प्रश्न आसानी से छूट जाएंगे. कैसे? मक्खन जैसे. अरे जगो, मक्खन माहिती आहे ना, लोणी कसं असते? स्मूथ. तसे हे स्मूथ क्वेश्चन जायला पाहिजे. तर चालूया पुढच्या प्रश्नाला. क्वेश्चन नंबर 47. कमॉन, तुम्ही ट्राय करा आणि करा. यस. 45% की छूट के बाद 5060 में क्या साइकिल बेचा गया? अंकित मूल्य काय? पहिला काय ते सांगा रे? अंकित मूल्य. पहिला काय ते? अंकित मूल्य. आणि नंतर काय ते? विक्रय मूल्य. विक्रय मूल्य. या प्रश्नामध्ये अंकित दिलंय का विक्रय दिलंय? अंकित मूल्य दिया है या विक्रय मूल्य दिया है? ए वाचा प्रश्न. 5060 में क्या हुआ? बेचा गया. तो बेची हुई कीमत दी है अगेन. ठीक है, तो बेची हुई कीमत 5060 दिया है. पूछा क्या है? अंकित मूल्य क्या है? सुरुवातची किंमत किती? सुरुवातची किंमत माहिती नाही तर काय लिहायचं? X. डिस्काउंट किती आहे? 45. 100 मधून 45 वजा करा. 100 मायनस 45 माय डियर फ्रेंड्स कितना? डिस्काउंटला मायनस करायचं. 100 मायनस 45 55. आता इथून तिथं कॅन्सल करूया. जस्ट आपको करना है कैंसल. कौन सा टेबल? 5 का. 5 11 जा 5 1 जा 5 0 जा 5 1 जा 5 2 जा. कमॉन, 11 का पहाड़ा आता है. यस. 11 इंटू कितना बोलो? 11 1 जा 11 9 जा 99. किती शिल्लक? 2.
11 2 जा 22. x is equal to 100 into 92 9200. हा ह्या प्रश्नाचा उत्तर आहे. एकदम इजी. ऑप्शन नंबर सी इज द आंसर फॉर द क्वेश्चन. तो याद ये रखना है, सबसे पहले क्या लिखना है? MP मतलब हिंदी में अंकित मूल्य, आणि ह्या बाजूला काय लिहायचं? विक्रय मूल्य. जर हे दिले तर इकडची व्हॅल्यू द्या. कधी कधी काय करतील? MP देतील तर एक्सच्या जागेला ती मूल्य लिहायची आणि काढायचं. समजलं? पुढे जाऊया. तर चला पुढे प्रश्न 48 प्रश्न में सर्वात आधी काय करा, जसंच तुम्ही हा प्रश्न बघितला, दोन गोष्टी लिहून घ्यायचे. कोणकोणते? M आणि S. मार्क प्राइस आणि काय दुसरं? सेलिंग प्राइस. अंकित मूल्य, विक्रय मूल्य. एक खाद्य पदार्थ पर लगातार 2 बार 30% और 20% की छूट दी गई. एक व्यक्ति ने उस खाद्य पदार्थ के लिए 840 का भुगतान किया. ठीक है, 840 का भुगतान किया. खाद्य पदार्थ की कुल बिल राशि ज्ञात करे. आफ्टर गिविंग 2 successive discount of 30% and 20%, a person paid 840 for the food item. Find the bill amount. निळू गेला हॉटेलला. निळू कोणतं हॉटेल तुझं? नियाज कोणतं हॉटेल? हा, करीम किचन. निळू जातोय करीम किचन मध्ये. काय खायला गेलेलास? बिर्याणी. बिर्याणी खायला गेलेला तो. आणि बिर्याणीची किंमत किती दिलास तू? 840. तुला 2 डिस्काउंट पण दिलेत का? 30% आणि 20%चे 2 डिस्काउंट दिलेत. आपल्याला काय काढायचंय? फाइंड द बिल अमाऊंट. मला कोणती अमाऊंट काढायची? पहिली किंमत काय लास्टची किंमत? पहिला काय येते? बिल येते. नंतर काय करताय तुम्ही? पेमेंट. तर किंमत कोणती काढायची? बिल अमाऊंट म्हटल्यावर त्याच्यावर लिहिलेली किंमत. बिल अमाऊंट मतलब काय? लिहिलेली किंमत. लिहिलेल्या किंमतला काय म्हणतोय? अंकित मूल्य. आपको क्या निकालना है? अंकित मूल्य निकालना है आपको. अंकित मूल्य. अंकित मूल्य कितना है? मालूम नहीं. तो क्या डालना है? X. कितना डिस्काउंट है? किती डिस्काउंट आहे? अरे लास्टचे स्टुडंट तुम्ही बोला. 2. तर 2 वेळा काय लिहायचं? 100. 100 100. पहिले डिस्काउंट किती आहे? 30. तर किती लिहायचं? 70. दुसरं डिस्काउंट किती? तर किती लिहायचे? 80. विक्रय मूल्य किती झाले? 840. ठीक आहे. बिर्याणी घेतला, डिस्काउंट झालं आणि बिर्याणीचं पेमेंट केलं 840. ती बिर्याणी किती रुपयाची होती बघूया. 1 2 1 2. आता काय करायचं? ह्या बाजूने ह्या बाजूला सिम्प्लिफाय. बघा 7 1 जा 7, 7 1 जा 7 किती? 7 2 जा 14, 7 0 जा 0. 8चा पहाडा येतोय. येस. 8 1 जा 8. ठीक आहे, ला इरेज करतो. 8 1 जा 8 किती शिल्लक? 4. 8 5 जा 40. तर हे 100 कुठे जाणार खालचं? क्रॉस मल्टिप्लाय. 100 इंटू 15 एक्स इज इक्वल टू 100 इंटू 15 1500 रुपये. हे झालं आपलं बिर्याणीची किंमत, मूल किंमत. उस बिर्याणी की किंमत थी 1500. ठीक आहे. हां, 1500 रुपयाची बिर्याणी होती. 2 डिस्काउंट करून ती आली कितीला? 840ला. तर लक्षात ठेवायचं हे कॉन्सेप्ट. तुम्हाला क्लिअर आहे सगळ्यांना हे कॉन्सेप्ट? समजलं? हा ना? जोर से बोलो. हां, ठीक है. ना असेल तर ना आपण बोलू शकताय. पहा नेक्स्ट प्रश्न. 2000 मूल्य की एक वस्तु को 20% और 10% की 2 लगातार छूटों के साथ बेचा गया. फाइंड द सेलिंग प्राइस ऑफ द आर्टिकल. विक्रय मूल्य काढायचं आहे. 2000 कोणती किंमत आहे? सुरूची का लास्टची? प्रश्न काय विचारलाय पहा की रे. विक्रय. पहिला काय लिहायचं? MP. नंतर काय लिहायचं? SP. शोधायचं काय? SP शोधायचं का MP? SP शोधायचंय तुम्हाला. तर सुरुवातची किंमत किती आहे? सुरू की किंमत किती आहे? 2000. आता 2000 वरती काय आहे? डिस्काउंट. किती डिस्काउंट दिलेत? तर 2 वेळा काय लिहायचं? 100 100 100. 2 वेळा लिहिले. यस. इज इक्वल टू लास्ट का आंसर आएगा आपका. ठीक है. 2000 कीमत है, 100 और लास्ट की कीमत इधर. पहला डिस्काउंट कितना है? 20%. 100 मध्ये 20 कमी करा, 80. कमॉन. दुसरं डिस्काउंट 10%. 100 मध्ये 10 कमी करा, 90. कमॉन सिम्प्लिफाईड. सिम्प्लिफाय करूया याला. बघा 1 2 3 4. 1 2 3 आणि 4. 8 इंटू 9 किती? 72. 72 इंटू 20 किती? 144. आणि किती? 1 0 1 0. 1440 कौन से ऑप्शन में है? ऑप्शन नंबर सी में. ये प्रश्न यूज कर सकते. आणखी एक मेथड पाहिजे तुला?
काहीच करणार. हा, दुसरी मेथड कोणती वापरू शकतोय सांगा मी? रेशो मेथड. तुम्हाला तीही सांगितले क्लासमध्ये जेव्हा आपण डिस्काउंट चैप्टर केला. रेशो मेथड भी आपको बताया था. रेशो मेथड कसं करायचं? मेथड नंबर 2. मेथड नंबर 2 आपको कैसे करना है बघा शॉर्ट मध्ये. पहिला डिस्काउंट किती आहे? 20%. 20% म्हटल्यावर 100ची वस्तू कितीला? हे डिस्काउंट आहे, लाभ नाही आहे. 120 म्हणायचं नाही. 100 मधून 20 कमी किती झाले? 80. दूसरा डिस्काउंट किती है? 10. 100ची वस्तु 10 कमी करता 90 हो गया सर जी. अब देखो ध्यान से, थोड़ा अनुपात निकालेंगे. यस सर. किससे जाता है? 20 के पहाड़े में आता है ना. 20 4 जा 20 5 जा. 0 0 कॅन्सल. ये 0 ये 0. काय करायचं? क्रॉस कॅन्सल, मल्टीप्लाय सॉरी. 5 × 10 50. 4 × 9 36. 50 रुपयाची वस्तू कितीला विकली? 36ला. शुरू की किंमत 50 और लास्ट की किंमत 36. सुरुवातीला 50 रुपयाचं किंमत होतं, डिस्काउंट करून करून किती आलं? 36. इथं सुरुवातची किंमत किती आहे? 2000. 2000 म्हटलं की बराबर किसके है? शुरू का कीमत 50 और फाइंड क्या करना है? लास्ट की कीमत, विक्रय मूल्य. इस साइड का अंकित मूल्य तो इस साइड का क्या? विक्रय मूल्य. हे आपलं MP असते, तर हे काय असते? SP. काय शोधायचंय? SP. तर SP का नंबर 36 इथं ठेवायचं. 50 × 4 200 आणि 0. 40 × 36 करा. 36चं डबल 72. 72चं डबल 144. 144 आणि एक 0. 1440. ऑप्शन नंबर C. कोणती मेथड आवडली? 1 काय 2? 1. कोणती पण करा. तुम्हाला कोणती आवडली असेल कमेंट करा नक्की. ठीक आहे. येस. तर नेक्स्ट क्वेश्चनला चलूया आपण पुढच्या प्रश्नाला. फास्ट व्हायलाय क्लास? काय ओके आहे? बरोबर आहे ना? सांगा हा तुम्ही पण. आता पहिली वेळ आपण असं करून बघायलोय. ट्राय. अगला प्रश्न काय? सामान्य अध्ययन की बुक, जीकेचं पुस्तक, अंकित मूल्य उसका कितना है? 800. ठीक है. नाम क्या आपका? हाँ, प्राजक्ता. प्राजक्ता गेली पुस्तक घ्यायला. प्राजक्तानं बघितला 800 रुपयाचं बुक आहे. प्राजक्ता म्हणणार मला डिस्काउंट दिला तरच मी घेतो. तो दुकानदार म्हणतोय ठीक आहे, मी तुला 15% डिस्काउंट देणार. प्राजक्ता म्हटली नाही, मला आणखीन एक डिस्काउंट पाहिजे 20%. मला 2 डिस्काउंट द्या. पहिलं 15 पण पाहिजे, मी SBI कार्ड घेऊन आले पप्पांचं, जरा 20% डिस्काउंट द्या. तर सांगा प्राजक्ताला हे पुस्तक कितीला मिळणार? सुरुवातची किंमत दिलेली आहे. किती आहे? 800. 800 रुपये आपको दिया है. जी सर, 800 रुपये हमें यहाँ पर दिया हुआ है. किती डिस्काउंट दिलेत प्राजक्ता? 2. तर 2 वेळा 100. 100 100. पहिलं डिस्काउंट किती आहे? 15. किती लिहायचे वरती? 85. दुसरं डिस्काउंट 20. तर किती लिहायचं? 80. लास्टची किंमत किती आहे? हे नाही, लास्टची किंमत शोधायचं आहे. आखिर की किंमत SP आपल्याला शोधायचं आहे. MP दिले, SP आपल्याला फाइंड करायचं आहे. सिम्प्लिफाय करा. 1 2 3. 1 2 3. 4चा पाढा येतोय, सॉरी 2चा 2 भाग देऊया. 2 × 5 2 × 4. 5 1 जा 5. 5 1 जा 5. 5 7 जा 35. आता सिम्प्लिफाय करा. 17 8 जा 17 × 8. 17 8 जा किती झाले? 136. तुम्हाला 17चा पहाडा येत नाही तर 17 × 4 करा. 68 × 8 करा, तसंही चालतंय. ठीक आहे. 17 × 4 68 × किती आहे? 8. 8 8 जा 64. 8 6 जा 48 प्लस 6 54. 54. 544. ऑप्शन नंबर C इज द आंसर फॉर द क्वेश्चन. तर ये मेथड्स आपको याद रखने हैं. लक्षात ठेवशीला? व्हेरी गुड. तर ही सगळी मेथड्स माहिती पाहिजे. नोट डाऊन केला सर्वांनी? ओके. तर पुढील प्रश्न बघूया. प्रश्न नंबर 51. आता हा प्रश्न SSC GD 2023चा आहे. कोण येणार आता प्रश्न सॉल्व करायला? वाळेकर. मिस्टर वाळेकर,
या प्रश्नामध्ये काय काय आहे रे सांग. काय शोधायचंय काय ह्या प्रश्नात? प्रश्न वाच आणि मला सांग काय शोधायचंय ह्या प्रश्नामध्ये. कोणती छूट? दूसरी. अब ये है हमारा नेक्स्ट पैटर्न, आखिरी पैटर्न आज के क्लास का, की दूसरा डिस्काउंट कितना है. आतापर्यंतच्या प्रश्नामध्ये पहिलं डिस्काउंट माहित होतं, दुसरंही माहित होतं. कारण आता आपण शोधणार की पहिलं डिस्काउंट दिलंय किती? 20%. और आपको क्या निकालना है? दूसरा डिस्काउंट. प्रश्न वाचा आणि समजा. एक चेयर की अंकित मूल्य है 5000. तो शुरुआत की कीमत दी है सर जी 5000. किती डिस्काउंट आहेत प्रश्नामध्ये? किती प्रश्नामध्ये डिस्काउंट आहे? यस. आपका नाम क्या है बोलो? नेत्रा. नेत्रा कितने डिस्काउंट है? किती? 2. तर 100 किती वेळा लिहायचं? 2 वेळा. 100. पहिलं डिस्काउंट दिलंय का नाही? तिथं बघा आणि सांगा किती दिलंय? 20. तर 100 मधून 20 कमी करा, 80. आणि दुसरं डिस्काउंट नाही दिलं तर काय लिहायचं? एक्सच लिहायचं, कारण हे आपल्याला शोधायचं. इज इक्वल टू विक्रय मूल्य लास्ट किती आहे? 3600 में बेच दिया. 3600 में बेच दिया. अब कैंसलेशन 1 2 1 2 1 2 1 2. यस, ऑलमोस्ट हमारा प्रश्न आधा सॉल्व हो चुका है. अब कैंसल आपको करना है. कोणत्या पाढ्यानं कॅन्सल करूया सांग रे? कितीनं? तिकडं काय बघायला? इथे बघ. हां, नंतर इथे बोलवतो बघ स्टेजवरती. मग सरळ सांग इथे कोणत्या पाढ्यानं कट करणार? 5 न कर किंवा 8 न कर, कोणतेही पाढा. 5 न करूया. 5 एकम 5, 5 7 जा 35. किती शिल्लक? 1. 5 2 जा 10, 5 0 जा 0. 8चा टेबल येतोय. 8 इंटू किती? 8 1 जा 8, 9 जा 8 0 जा. एक्स इज इक्वल टू कितना आया? 90. आंसर 90 नहीं है. यस, हे 100 तर हे 90. 100 ये 90. 100 से कितना कम हो गया वो आपका आंसर. 100 से कितना कम हुआ सर? देयरफॉर डिस्काउंट हमारा 100तून किती कमी झालंय? 10 कमी म्हटल्यावर 10% डिस्काउंट. इथं बघा, इथं 100 आहे, वरती 80 आहे. किती कमी झाले? 20, म्हणून 20 डिस्काउंट. 100 आहे, वरती 90, तो 10% आपका आंसर. 10% डिस्काउंट ऑप्शन नंबर ए में बोलना है. तर ही कॉन्सेप्ट वापरायला पाहिजेत. किसी को कोई प्रश्न? एक स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, सॉरी कोणते? स्टॅच्यू ऑफ शिवनेरी. सगळे स्टॅच्यू काय थांबला असे? कॅमेरा फिरवू काय? सांगा. मग सांगा इथं समजलं हा या ना? हा. जर बोलला नाही, ठीक आहे, आन्सर काढला नाही, तर कॅमेरा असा फिरणार मग. ठीक आहे. 52 क्वेश्चन, 52 क्वेश्चन. कम ऑन, लगेच 1 मिनिटाच्या आत सॉल्व करा. फास्ट 1 मिनिटाच्या आत सॉल्व करायचं सर्वांनी. टायमर लावूया. चला, टायमर स्टार्ट. तुम्ही सर्वजण तुम्हीही स्टार्ट करा. 1 मिनिटाच्या आत ह्या प्रश्नाला आन्सर द्या. फास्ट. कम ऑन फास्ट. कौन करता है देखेंगे. जल्दी. दूसरा डिस्काउंट आपको निकालना है. मिस्टर दर्शन. कम ऑन फास्ट. तुम्हीही ट्राय करा सर्वजण. तसाच जसा केलाय तसाच प्रश्न आहे, सेम टू सेम. चाळीस सेकंड. फास्ट. आलं आंसर? वेरी गुड. आलं? वेरी गुड. लड़कियों में से एक लड़की ने दिया, लड़कों में से दिया. तुमचं व्हेरी गुड. इथून आन्सर आलाय. फास्ट. बाकी स्टुडंट्स लगेच. तिकडं आन्सर किती रे? हां बघा, त्या मुलांनी तिथं बसून आन्सर केलेत बाजूच्या क्लासनं. ओके, चला स्टार्ट करूया. किती जणांचे आन्सर आले? ओके, वेरी गुड. चला, चलिए स्टार्ट करते हैं. कंप्यूटर का अंकित मूल्य है 25,000. सुरुवातीला काय लिहायचं? अंकित मूल्य 25,000. डिस्काउंट देणार आहेत 15% डिस्काउंट और अतिरिक्त छूट. सेकंड डिस्काउंट नाही माहित.
तो 100 और 100 2 बार, 100 आणि 100 2 वेळा लिहिले. पहिलं 15% डिस्काउंट आहे, 100 मधून 15 वजा करा, किती झाले 85. दुसरा डिस्काउंट माहिती नाही, x इज इक्वल टू लास्ट की किंमत कितनी है, विक्रय मूल्य 12,750 रुपये है. 1 2 1 2, कम ऑन, 0 से 0 कैंसिल हुआ, 0 से 0 कैंसिल हुआ. 25 एकम 25, ठीक है, जरा कलर चेंज करेंगे, रहने दो. 25 एकम 25, 25 इंटू 5, 25 इंटू 5 125, 2 शिल्लक, 25 एकम 25 आणि 1 0 झालं. आता 85 आणि 510 कोणत्या पाढ्यात येतात, 17 टेबल. 17 मतलब खतरा नहीं होता, 17 मतलब आसान हो जाता है. 17 इंटू 5, 17 इंटू किती, 17 इंटू 3, 17 इंटू 0, 5 इंटू किती 30 येते, 5 1 जा 5, 5 6 जा 30. x डिवायडेड बाय 10 इज इक्वल टू, इथं काय राहिलं शिल्लक 10, 6. हे 10 कुठे जाणार, क्रॉस. x इज इक्वल टू 6 इंटू 10 किती झालं 60. आंसर किती आहे 60 नाही, 100 से कितना कम हुआ वो आपका आंसर है इस प्रश्न का. तर देअरफॉर डिस्काउंट म्हटलं तर 100ची वस्तू, ठीक आहे, हे वर्षा ऑप्टिकलचा चष्मा आहे. डिस्काउंट करून करून तो किती 25,000चा चष्मा कोण वर्षानं घेतली होती. 25,000चा चष्मा डिस्काउंट करून घेतलेली म्हटल्यावर, आणि दुसरं किती आलं हे 60, 100 पासून 60 किती कमी झाले 40. दुसरं डिस्काउंट वर्षाला 40% मिळालं. 100 मायनस 60 हे लास्ट स्टेप तुम्ही जरूर करायची ह्याच्यामध्ये. तर हे लक्षात राहू दे, ये टेक्निक याद रहने दो. ओके, तर पुढचा प्रश्न बघूया. नेक्स्ट क्वेश्चन, जाऊया नेक्स्ट प्रश्न. ओके, क्वेश्चन नंबर 53. प्रश्न नंबर 53. 2 लगातार छूट के बाद रूपा 1619.20 में एक ड्रेस रूपा ने खरीदी किया जिसका अंकित मूल्य है 2000. यदि दूसरी डिस्काउंट है 8%, तो पहला डिस्काउंट कितना है. सबसे पहले क्या लिखना है, अंकित मूल्य. अंकित मूल्य कितना है, 2000. अंकित मूल्य 1600 नहीं है. अरे ये रूपा ने खरीदा है. काय किरण, हे रूपाने ड्रेस खरेदी केलाय, होय ना, होय. तो ड्रेस कितीचा होता, 2000चा होता. तो ड्रेस होता 2000चा होता, तर 2000चा तो ड्रेस होता. तो मार्क प्राइस मतलब अंकित मूल्य 2000. किती वेळा डिस्काउंट मिळाले, 2. तर 2 100 लिहा, 100 जी. पहिला डिस्काउंट 8% घ्या, फर्स्ट डिस्काउंट 8, 100 मधून 8 कमी करा, किती झाले 92. आणखीन एक डिस्काउंट नाही मालूम, तर किती लिहायचं, x इज इक्वल टू विक्रय मूल्य SP. किती आहे विक्रय मूल्य, रूपा ने खरीदा मतलब दुकानदार ने रूपा को बेचा, 1619.2. हे पॉईंट काढूया, तर काय करायचं, खाली पॉईंट नको असेल तर खाली काय लावायचं, 0 लावायचा. मी फक्त 0.2 घ्यायलोय हा, मग खाली एक काय करा तुम्ही 0 लावा. हा पॉईंट कॅन्सल करा, एक 0 लावा खाली. त्या 0ला सोडायचं, ह्या 0ला काही किंमत नसते, डायरेक्ट 0.2 होतं, खाली एक 0 लावला. बघा 0 न 0 गेलं, यस सर, 0 न 0 गेलं, जी सर, 0 से 0 गया. अब क्या कर जाएगा, 1 2 3, 1 2 3. अब क्या जाएगा, अब जाएगा कौन सा 92. 2 का टेबल देखो, 2 एकम 2, 2 इंटू 8 16, 2 इंटू 0, 2 इंटू 9 18, 2 इंटू 6 12 झालं. आता 92 हे कट करा, 92 हे कट करा. आणि जना प्रॉब्लेम होत असेल सर हे काही समजत नाही आम्हाला, वरच्यावरती काय करायचं, त्यांनी हे शिफ्ट करायचं, हे वरची संख्या खाली घालून सोडा. 8096च्या खाली वरची संख्या खाली लिहून सोडायची आणि सिम्प्लिफाय करायचं. कितीनं जाते रे संख्या, 4 भाग करूया, 4. 4 इंटू 2 8, 4 इंटू 3 12, 4 इंटू 2 8 0, 4 2 8, 4 इंटू 4 16. 23चा पारडा, कमॉन, 23 इंटू किती, व्हेरी गुड, आन्सर पण काढले बघा तिकडच्या मुलाने. 23 एकम 23, 23 इंटू 8, 23 इंटू 9 तर होणार नाही, कारण 23 9 कितना हो जाएगा, 23 9 होगा 207. 207 बहुत बड़ा है. 23 8 अब कितना बचा है वो सब नहीं, हम डायरेक्टली यूनिटरी मेथड यूज करेंगे. देखो
यूनिट डिजिट कॉन्सेप्ट। 3 के पहाड़े में 4 कब आता है? 3 के पहाड़े में 4 कब आता है? 3 8 जा 24, 3 8 जा 24, x इज इक्वल टू 88। सो देयरफॉर डिस्काउंट कितना हुआ? 100 से कितना कम हुआ? वो आपका आंसर इस प्रश्न में। 100 से कितना कम हुआ? आप कहोगे सर 12% इस प्रश्न का उत्तर 12% हा झाला आपला दुसरा किंवा पहिला डिस्काउंट। तुम्ही ह्या पद्धतीनं अशा प्रश्नामध्ये जर तुम्ही प्रिव्हियस इयरची बघितला, RWA बुक जी तुमच्याकडे आहे किंवा कोणतीही पुस्तक जी SSC GDची, डिस्काउंटमध्ये 70% क्वेश्चन्स, 60% कमीत कमी तुम्हाला आज जे कॉन्सेप्ट 3 शिकवले त्याचेच मिळतील। 60% to 70% प्रश्न, नंबर ऑफ क्वेश्चन्स बघा, तुमचं अर्ध डिस्काउंट फक्त ह्या 3 कॉन्सेप्टनं भरलेला आहे। आणि तिन्ही कॉन्सेप्टमध्ये, तिन्ही पॅटर्न्समध्ये एकच कॉन्सेप्ट, सुरुवातीला MP, त्यानंतर डिस्काउंट नंतर SP। कैंसलेशन फक्त तुम्हें प्रैक्टिस कराए। कैंसलेशन मतलब सिंप्लीफिकेशन। आपका सिंप्लीफिकेशन अच्छा है तो आराम से ये प्रश्न आप आसानी से कर सकते हो। ठीक है, अब ये प्रश्न थोड़ा मॉडिफाइड है, जरा ध्यान से देखेंगे। राम ने 6800 में एक वस्तू खरेदी, ठीक है, 6800 रुपयाला एक वस्तू खरेदी केला आहे, 6800ला खरेदी केला आहे। ठीक है, आता राम काय करणार आहे पहा, इधर ही रुकता हूं मैं क्योंकि दिखेगा नहीं तो। उसकी मरम्मत पर 700 रुपये खर्चा किया, तर रामला ती वस्तू कितीला मिळाली? अरे 6800 नाही, एक्स्ट्रा रिपेरीचे द्यायचेत ना, 6800 प्लस 700 किती झाले? 7500। तो राम को ये वस्तू पड़ी 7500 रुपये में। अब क्या हो रहा है देखो, वस्तु पर कुल लागत से 8% अधिक का मूल्य अंकित किया। तो राम म्हटल्यावर दुकानवाला आहे, दुकानवाला कधी पण किंमत काय करतोय, सेकंड हँड काय पण वस्तू घेतलाय तर किमतीला काय करणार, आता वाढवणार। आता वाढवणे म्हटल्यावर काय करायचं, 100 वरती काय करायचं, प्लस करायचं काय मायनस? 100 वरती प्लस करायचं। देखो ही मार्क इज आर्टिकल 8% अबाउ द प्राइस, 8% बढ़ाना है, 100 के ऊपर 8 बढ़ाओ 108। फिर उसके बाद में वस्तु को 10% और 1% की 2 डिस्काउंट दिया उसने, कि पहला डिस्काउंट और दूसरा डिस्काउंट। पहला डिस्काउंट कितना है 10, 100 में 10 कम करो 90, और दूसरा कितना है x नहीं माहित, तिथं x ठेवायचं, इज इक्वल टू लास्ट प्राइस, सेलिंग प्राइस किती झाली, 6196.5। 0.5 ला आपण डायरेक्ट लिहूया 5 आणि खाली एक 0 लावूया। पॉइंट काढला खाली 0 लावायचं, पॉइंट काढला खाली 0 लावायचं, आन्सर काढला, व्हेरी गुड। हे बघा 1 2 1 2 गेले, याचा 1 0 गेला, याचा 1 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, इथून इथंही कॅन्सल करता येते, वरची संख्या आणि वरची संख्या ही कॅन्सल करता येते। आता काय कॅन्सल करायचं सांगा, 75 आणि 100 कोणता पाडा येणार, 25, 25 इंटू 3, 25 इंटू 4, 4च्या पाड्यानं जाते 108 जाते, 4 इंटू 2 8, 4 इंटू 7 28। एक काम करूया, सगळं खाली लिहून सोडूया परत एकदा, 3 इंटू 27 इंटू 9 इंटू x इज इक्वल टू किती आलं, 61965। कोणत्या टेबलनं कॅन्सल करूया रे, कितीनं भाग देणार, 3 न देऊया, चला 3 म्हणालेत मुलं, 3 न देऊया, 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 0 जा 3 6 जा 18, 3 5 जा 15, 3 5 जा 15। कम ऑन, 9चा टेबल घ्या, 9 1 जा 9, 9 2 जा 18, 9 2 जा 18, 9 9 जा 81, 4 शिल्लक, 9 5 जा 45। त्यानंतर 27, 27चा पाढा येतोय नाही, मग कोणता येतोय तुला सांग रे, कोणता येतोय? आता काही पण प्रश्न विचारला ना तू असं करायलास, कसं करणार रे, हा मुलींच्या घरी गेलास, प्रश्न विचारले, मुलगा काय करतोस, मग काय करणार, असं करणार, सांगायचं ना सर मी SSC GD एक्झाम क्लिअर करून CSF फौजी आहे। हा आता तू उद्या CSF झालास, मग काय करणार, नेक्स्ट टार्गेट हे सांग रे, आता परत खाली डोकं खेळास, CSF झाल्या काय करणार, 2 वर्षात मुली बघायला घरी जाणार, बरोबर, मग मुलींच्या पप्पाने विचारले काय करतोस बाळा, मग असं करायचं नाही, सांगायचं बिंदास। म्हणून आत्तापासून शिका, हे सांग आता, परत खाली डोकं, परत खाली डोकं। 27 9च्या पाढ्यात येते, किती 9च्या, 9 इंटू 3, 9 इंटू 2 18,
किती शिल्लक 4. 9 इंटू 5 45. किती शिल्लक 4. 9 इंटू 5 45. किती न भाग देऊ याला 3 न द्या. 3 एकम 3. 3 इंटू किती 3 8 24. राहिलं 1. 3 इंटू 5. तर माय डियर फ्रेंड्स x इज इक्वल टू 85. x इज इक्वल टू 85. तो देयर फॉर डिस्काउंट बोले यहाँ पर यस महादेवी डिस्काउंट किती आहे 15% दूसरे डिस्काउंट 15% डिस्काउंट. ये है हमारा ये. कितना डिस्काउंट हुआ दूसरा. अरे तुझं नाव काय सुजल मोरे. सुजल मोरे शिका बघा यांनी आत्तापासून प्रॅक्टिस केवढं करायलेत. ठीक है एवढं कॉन्फिडेंस है. आप इस तरह से कॉन्फिडेंस रहना चाहिए आपको. ठीक है तर कॅन्सलेशन काही प्रश्न असे कॅल्क्युलेटिव्हही असतात काही इझी असतात. येस आणला रे तुम्ही रेडी आहे. ठीक आहे सभी को आइसक्रीम मिलेगा. हां ठीक आहे कॉन्सेप्ट समजला सर्वांना. आणखीन एक क्वेश्चन येऊ शकतोय. कोणता प्रश्न येऊ शकतो सांगा. पहले डिस्काउंट पण गायब आणि दूसरा डिस्काउंट पण गायब. पहला डिस्काउंट भी माइनस कर देंगे और दूसरा डिस्काउंट भी माइनस कर देंगे. ऐसा प्रश्न भी एग्जाम में आ सकता है. ठीक है एक मिनट एक लास्ट घेऊया वाइंड अप करून सोडूया. त्यानंतर एक लास्ट प्रश्न लेकर वाइंड अप कर देंगे. मुझे बताओ किसी ने कोई वस्तु खरीदी है अभी. हाँ तुमने खरीदी है. वालेकर ने खरेदी केली. हाँ वालेकर क्या खरेदी किया है सायकल घेतलाय. बघा रे वाळेकरनं 4,000 रुपयाची सायकल घेतली. चारो प्रश्न चावी कोणती हा एक कशाला अजून आणला नाही तुम्ही. मला गाडी पण माझीच पाहिजे. धरा लवकर घेऊन या. बघा एक वन शॉट में चारों खत्म करेंगे. वालेकर की सायकल कितनी 4,000. वालेकर कौन सा सायकल मॉन्ट्रा हरक्युलस कोणती हा बाबा सायकल घेतलाय. ठीक आहे बाबा सायकल घेतलाय वाळेकरनं 4,000. तर वाळेकर डायरेक्ट किमतीला घेत नाही. वाळेकर केव्हा घेतोय ज्यावेळेला डिस्काउंट देतोय. तो दुकानदारने वालेकर को 2 डिस्काउंट दिया. पहिले डिस्काउंट वाळेकरला दिलं 50%चा की मी तुला 50% डिस्काउंट देतो. वाळेकर म्हटला नाही घेत नाही. दुकानदारनं म्हटला आणि एक डिस्काउंट दूंगा. ठीक आहे 20%चं. आता सांगा मला वाळेकरला ही सायकल कितीला विकली. व्हॉट इज द सेलिंग प्राइस. वालेकर को ये सायकल जगदीश वाळेकर त्याला ही सायकल किती रुपयाला. ठीक आहे मुंबईनं आलेला जगदीश वाळेकर. ठीक आहे कितीला विकलंय बघा. आता 4,000 रुपयाची सायकल आहे. 2 डिस्काउंट करायचे 100 हां सर 100 डिस्काउंट इज इक्वल टू हे काढायचं. पहिला 50% 100 मधून 50 कमी करा. 50 100 मधून 20 कमी करा 80. आता सिम्प्लिफाय करूया 1 2 3 4 1 2 3 आणि 4. 8 5 40 आणि इथं झालं 40. 40 इंटू 40 किती 1,600 रुपयाला सायकल मिळाली. वाळेकर इज व्हेरी हॅपी. क्यों 4,000 की साइकिल आपको कितने में मिली 1,600 रुपए में. अब इस प्रश्न का दूसरा प्रश्न देखो. दूसरा प्रश्न क्या आएगा. विक्रय मूल्य देंगे. यहीं पे दिखाता हूं आपको. विक्रय मूल्य देंगे यही प्रश्न ध्यान से देखो. आता याचा आपण हा दुसरा प्रश्न की MP गायब केले. अंकित मूल्य ज्ञात करो. हिंदी मध्ये प्रश्न काय येईल. अंकित मूल्य कितना था साइकिल का. अंकित कितना था. पहला डिस्काउंट 50%. दूसरा डिस्काउंट कितना है 20% आणि विक्रय मूल्य किती आहे 1,600 रुपये. आता काय करायचं सुरुवातीला सुरूची संख्या माहित नाही तर काय लिहायचं x. सुरूची किंमत x. किती डिस्काउंट 2 आणि सेलिंग प्राइस इधर MP लिखने का और इधर क्या लिखने का SP कितना है विक्रय 1,600 रुपये. पहला डिस्काउंट कितना हुआ 50. 100तून 50 कमी 50. 20% डिस्काउंट 100तून 20 कमी 80. 1 2 3 4 1 2 1 2. त्यानंतर कॅन्सलेशन पहा इथं 8 एकम 8 8 2 16 0 0. आता कितीनं भाग देऊया 5नं किंवा 5 एकम 5 5 इंटू 20 करा. हे खालचे 20 तिथं गेले तर काय होईल इंटू 200 गुणिले 20. 2 इंटू 2 4 0 0 0. तो ये हो गई आरंभिक किंमत म्हटल्यावर सुरुवातची किंमत 4,000 रुपये. अंकित मूल्य 4,000. प्रश्न नंबर 3 क्या आएगा
प्रश्न नंबर 3 आएगा डिस्काउंट, दूसरा डिस्काउंट कितना है 20, उसको कर देंगे गायब. ठीक आहे. 4000 देऊया, हे पण देऊया, हे देऊया आणि दुसरा डिस्काउंट ज्ञात करे. बघा 4000, मी सगळं तेच लिहितो आता. क्वेश्चन नंबर 3, अंकित मूल्य 4000, पहला डिस्काउंट कितना था 50, दूसरा डिस्काउंट मालूम नहीं क्वेश्चन मार्क, और सेलिंग प्राइस विक्रय मूल्य कितना था 1600 रुपये. काय केलं, सुरुवातची किंमत पहिला 4000 इंटू 100 दोनदा, पहिलं डिस्काउंट 50, 100 मधून 50 गेले 50, दूसरे डिस्काउंट x इज इक्वल टू लास्ट की कीमत विक्रय मूल्य इधर कितना 1600. कम ऑन सिंप्लीफाई, 1 2 3 4, 1 2 3 4, कम ऑन. 5 का टेबल, 5 1 5, 5 3 15, 5 2 5 0 16. 4 का टेबल, 4 एकम 4, 4 8 32 आणि 0. x इज इक्वल टू किती आलं 80. 100 मधून किती कमी झालंय 20. तर दूसरा डिस्काउंट माय डियर फ्रेंड्स इज इक्वल टू 20%. ये है हमारा दूसरा डिस्काउंट 20%. लास्ट काय येईल प्रश्न, दोन्ही डिस्काउंट गायब करते, ये भी डिस्काउंट, दोनों के दोनों डिस्काउंट गायब. ठीक है, उसी के साथ लास्ट हम कर देंगे खत्म. मान के चलो एक वस्तु है, देखो रे 500 रुपये की वस्तु है, 500 रुपये की वस्तु है. पहला डिस्काउंट मालूम नहीं, दूसरा डिस्काउंट मालूम नहीं, लेकिन बेचा कितने में बेचा, हाँ 320 रुपये में बेचा, 320 रुपये में बेचा. प्रश्नामध्ये काय देतील, वस्तु की कीमत है 500 रुपये, उसे 2 डिस्काउंट में बेचा गया, 2 समान डिस्काउंट पे, 2 समान सेम डिस्काउंट, दोनों के दिनों क्या है समान डिस्काउंट है, और उसे लास्ट में बेचा कितने में गया 320. इट इज सोल्ड फॉर 320. फाइंड द वैल्यू ऑफ दैट डिस्काउंट. वो डिस्काउंट कितना है. प्रोसेस सेम. सुरुवातीला काय लिहायचं MP आणि त्या बाजूला काय लिहायचं SP. MP किती दिले 500 दिले. आता 100 किती वेळा 2 वेळा, आणि दोन्ही व्हॅल्यू माहीत नाहीत, दोन्ही सेम आहेत, दोघांना काय x इज इक्वल टू किती 320. आता सिम्प्लिफाय करूया. 100 गेले, हे 2 गेले. आता पहा इथं 5 एकम 5, 5 इंटू 20. आता बघा काय होते x इंटू एक्स काय होते x इंटू एक्स एक्स स्क्वेअर, आणि हे खालचे 20 तिथं गेले तर काय होते इंटू 32 इंटू 2, 32 इंटू 2 64. किती शून्य 1 2 1 2. एक्स स्क्वेअर की व्हॅल्यू 6400. एक काय आहे हे कोण म्हटलं, थांबा जरासं थांबा, इथं रेकॉर्डिंग आहे. एक्स स्क्वेअर की व्हॅल्यू 64. ठीक आहे, 500 नाहीत काय शोधून यायला सांगा, 500 मिळतीलच. हां एक बसा, इथे बघा असे स्टुडंट्स असतात ते मध्येच डिस्टर्ब. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 6400. तर एक्स व्हॅल्यू किती, अरे कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे हा 8. 2 शून्याचे किती शून्य येणार 1 शून्य 80. आंसर कितना 20%. यहाँ पे 80, यहाँ पे 80, कितना कम हुआ 20. तो देयरफॉर माय डियर फ्रेंड्स डिस्काउंट इज इक्वल टू 20%. 20% डिस्काउंट है. डिस्काउंट आज गेल्या हे सगळे क्वेश्चन्स फिनिश करा. सगळे क्वेश्चन्स एकाच कॉन्सेप्टनं पहिला लिहायचं MP आणि ह्या बाजूला लिहायचं SP आणि मध्ये लिहायचं डिस्काउंट 1 डिस्काउंट 2. याद रखिए. ठीक आहे, तर तुम्हीही कमेंट करा कसा वाटला क्लास, काय इम्प्रूवमेंट पाहिजेत, तर आपण त्यानुसार चेंज करूया. ठीक है, आप सभी को समझ में आया, हाँ या ना. व्हेरी गुड. तर तुम्हालाही सांगा, समजला असेल तर कमेंट करा, आणि येस आवडले असेल तर लाईक आणि शेअर जरूर करावे. थँक्यू. जय. येस, तुम्ही पण थँक्यू म्हणणार काय, तुम्ही पण थँक्यू म्हणणार. आमचे स्टुडंट पण भेटणार आहेत तुम्हाला. कम ऑन 1 2 3. नको दाखवत नाहीत मी, आणि कधी तर यांचं सिलेक्शन झाल्यावरती त्यांना आपण इंट्रोड्यूस करूया. ठीक आहे, ओके, थँक्यू. येस.